माझ्या घरावरचं, माझ्या माणसांवरचं दुःख, संकट, त्यांच्या मनातले हेवे दावे, किंतु परंतु, वाईट साईट भावना जळून जाऊ देत. माझं हे घर आनंदानं, आपल्या माणसांच्या प्रेमानं उजळून जाऊ दे, अशी प्रार्थना मी दरवर्षी होळीला करायचो. आता सगळं संपत गेलंय. आमच्याच माणसांनी आम्हाला परक केलंय. आमचीच माणसं आमच्या वाकड्यात घुसली. आमच्या वाटेत वाकड्या येणाऱ्या प्रत्येकाची वाट वाकडी होऊ दे. सुखासाठी त्यांना सतत तडफडू दे. आम्हाला उपऱ्यावर ठेवणाऱ्यांना भीक मागायला लागून दे. ज्यांनी आमच्यावर माच केला त्यांचा संसार रस्त्यावर येऊ दे. ज्या माणसांनी माझ्या भावावर आरोप केले ते देशोधडीला लागतील. ज्यांनी मला माझ्या कुटुंबापासून लांब केलं त्यांचे कुटुंब उद्ध्वस्त होऊ देत. माझ्या एका चुकीमुळे आज आबांना हे सगळं ऐकून घ्यावं लागतंय. त्यांच्या हातून होळीची पूजा करण्याचा मान हिरावला गेलाय. माझ्यामुळे त्यांची मान चुकली. मी ते सही करून खरंच खूप मोठी चूक केली. इंद्रा, मला कळतंय तू कसला विचार करतोयस. पेपर न बघता सही केराचा गिल्ट येतोय ना. गिल्ट यायलाच हवा. तुझ्याऐवजी दुसरं कोण असतं तर लाजे खातर त्याने स्वतःला संपवलं असतं रे. क्रांत, उगाच इंद्राच्या मनात वाटेल ते फरवू नकोस. इंदिरा, तिचं काही ऐकू नकोस तू. काही चुकीचं बोलत नाहीये विक्रांत. माझ्याकडून खूप मोठी चूक झाली आणि माझ्या प्रत्येक चुकीची किंमत कुठलीही तक्रार न करता चुकवेन. पण एक गोष्ट लक्षात ठेव विक्रांत, ज्या विश्वासाला तू धोका दिलायस ना आणि ज्या नात्याला तुझ्या नालायकपणाने कलंक लावलायस ना, त्या प्रत्येक अश्रूचा हिशोब आहे माझ्याकडे. म्हणून तू जो काही विश्वासघात केलायस ना आमचा, त्याची शिक्षा मी तुला स्वतःच्या हाताने एक दिवस देईन. इंद्रा, मला कळतंय तुला खूप त्रास होतोय ते. तुला सगळे हिशोब चुकते करायचेत ना. तुझा भाऊ तुला मदत करेल.
बघायचंय कसं? इंद्रिया, तू टिकतास ना? विक्रांत, तुझी ही हिंमत! अगधाव आई ठाई ठाई दैत्य मातला आणि संपू देत काळ दुष्ट बंधनातला. अगधाव आई ठाई ठाई दैत्य मातला आणि संपू देत काळ दुष्ट बंधनातला. हातात शूळ तू हातात आई घे बळकेच आज संबळाला दे.